नमस्कार, मी प्रसाद देवेकर. माझ्या अवधूत कृपा या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे गुरुचरित्र. दत्त संप्रदायामध्ये गुरुचरित्र हे खूप प्रसिद्ध आहे. अनेक लोक त्याची पारायणं करतात, नित्यपठणामध्ये ते ठेवतात. तसेच दत्त संप्रदाया व्यतिरिक्तही अनेक संप्रदायामध्ये गुरुचरित्र वाचलं जातं, त्याचं पारायण केलं जातं. तसंच अवधूत संप्रदायात किंवा अवधूत पंथात श्री पंत गुरुचरित्र असे एक चरित्र प्रसिद्ध आहे. पंतांचे शिष्य श्री वामन नरहर कामत यांनी ते ओवीबद्ध चरित्र लिहिलेलं आहे. चरित्राची अध्याय चरित्रामध्ये 54 आहेत. ओवी संख्या 6000 आहे. आणि त्याची गोष्ट अशी की 1899 साली त्यांना पंतांचा अनुग्रह झाला आणि घरची खूप गरिबी होती, गरीब परिस्थिती होती. मराठी 4थी इयत्तेपर्यंत शिक्षण झालं होतं. मूळची बेळगाव जवळ राहणारे असल्याने सगळी भाषा ही कानडी भाषा होती. आणि असं असताना, घरची गरिबी असताना काही वर्षांनी त्यांना स्वप्न दृष्टांत झाला. पंतांनी स्वप्नात येऊन विभूती घातली आणि पंत गुरुचरित्र लिहिण्याचा आदेश दिला. पण काय लिहावं, कसं लिहावं हे काही त्यांना सुचे नाही. तेव्हा ते बाळेकुंद्री येथे आले. बाळेकुंद्री येथे आल्यानंतर पंतमंतू नरसिंगरावजी यांनी नित्याप्रमाणे त्यांची राहायची खायची व्यवस्था वगैरे केली. वामनरावांची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती, हलाखीची होती. काही दिवस तिथे ते राहिले. असं असताना पंतांचा एक लेख त्यांच्या हाती लागला. तो गद्यलेख होता आणि तो वाचून त्याचं त्यांनी पद्यात रूपांतर केलं आणि हा कागद नरसिंगरावांच्या हाती लागला. नरसिंगरावजींनी तो वाचला आणि त्यांच्या लक्षात आलं की हे काहीतरी विलक्षण आहे. त्यांनी हे लिहिलंय, त्यांची काव्य प्रतिभा, उपमा, अलंकार, भाषाशैली ही महाराष्ट्रीय कविभूषणांना च्या तोडीची त्यांना जाणवली. आणि म्हणून त्यांनी चौकशी केली, हे कोणी लिहिलंय. तेव्हा त्यांना कळलं की वामन नरहर कामत यांनी हे लिहिलेलं आहे. तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की पंत गेल्यानंतर पंतांच्या शिष्यांकडनं त्यांनी पंतांशी संबंध कसा आला या सगळ्या हकीकती मागवल्या होत्या. त्या हकीकती ज्या त्यांच्याकडे आल्या होत्या, नरसिंगरावजींनी त्या हकीकतींचे एक एक पेपर्स, एक एक डॉक्युमेंट्स नरहर कामतांना द्यायला सुरुवात केली. नरहर कामत ते वाचायचे आणि त्याचं ओवीमध्ये रूपांतर करायचे. असं असताना करता 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 त्याच्यामध्ये स्वयंस्फूर्तीने बोधही यायचा. म्हणजे पंतांच्या शिष्यांनी ज्या हकीकती पाठवल्या असतील त्या गोष्टी रूप असतील, त्यात ती गोष्ट यायची. थोडेसे चमत्कार काही घडले असतील तर ते यायचे. पण त्याही पेक्षा अद्वैत बोध त्यात परिपूर्ण ठाशीव असा असायचा. आणि हे विलक्षण होतं. अर्थात तो सद्गुरूचा आदेश होता, ती अवधूत कृपा होती शेवटी. आणि असं करता करता हे 54 अध्याय आहेत त्याच्यामध्ये, असं पंत गुरुचरित्र सिद्ध झालं. मग ते सगळं सिद्ध झालेलं पुस्तक नंतर संस्थांकडनं छापण्यात आलं. आणि आजही अवधूत मार्गात जे आहेत ते हे पंत गुरुचरित्र नित्य त्याचं पारायण करतात, त्याचं पठण करतात. आणि महत्वाचं असं आहे की ह्याच्यात अद्वैत बोध जो दिलेला आहे तो अतिशय परिपूर्ण असा आहे. आणि तो वाचल्यानंतर ते लक्षात येतं की प्रत्येक अध्यायामध्ये घडलेली गोष्ट थोडीशी असेल, पण त्याच्यावरती जो अद्वैत बोध आहे तो भाग बराचसा आहे. आणि तो भाग बघण्यात, तो भाग अनुभवण्यात खरा आनंद मिळतो. आता हे पंत गुरुचरित्र आहे, 54 अध्याय आहे. त्याचा सप्ताह कसा करायचा ह्याची माहिती या पंत गुरुचरित्रात दिलेलीच आहे. पण हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात कदाचित सगळ्यांना सप्ताह करणं शक्य नसेल, तर त्याच्यासाठी नित्यपाठ म्हणजे 108 ओव्या असं त्यातल्या निवडलेल्या आहेत. त्याचंही नित्यपठण आपण करू शकतो. या नित्यपाठातही बोधाला धरूनच सगळ्या ओव्या घेतलेल्या आहेत. मला असं वाटतं की ज्यांना खरी परमार्थाची कळकळ आहे, आवड आहे, त्यांनी हे नित्य पठणात ठेवावं, त्यांनी वाचावं, त्यांनी त्याचा अभ्यास करावा.
आणि हे पंत गुरुचरित्र त्याचा अनुभव घ्यावा आणि स्वतःचं पारमार्थिक जीवन समृद्ध करावं. ही झाली पंत गुरुचरित्र लेखक वामन नरहर कामत यांची गोष्ट. मला वाटतं आता मी तुर्तास इथेच थांबतो. जर तुम्हाला हा भाग आवडला असेल तर नक्कीच लाईक, कमेंट आणि शेअर करा. तसंच माझं हे अवधूत कृपा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. धन्यवाद.